की घरामध्ये खाऊला पैसे दिले जातात किंवा सर्रास 10 रुपये 5 रुपये पाहुणे जरी आले तर 20 रुपये देऊन चालले जातात आता ग्रामीण भागामध्ये। मग ती मुलं ते पैसे घेऊन विनाकारण किराणा दुकानात जाऊन कुरकुरे पोंगे हे खाण्यापेक्षा आम्ही त्यांना सांगितलं हे पैसा तुम्ही खाऊचे पैसे जमा करा आणि यातून आपण बचत बँक तयार करू। ते पैसे तुम्हाला। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील गोद्रीवाडी जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेला आपण भेट देतोय। कशा पद्धतीने ही शाळा येथे कार्य करते, विद्यार्थ्यांना कसं घडवते याचा सखोल लेखाजोखा एक आगळी वेगळी बातमी आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय। ही बातमी आहे गोद्रीवाडी येथील, चिखली तालुक्यातील आहे आणि आता जातोय थेट त्यांच्या सोबत आपण संवाद करायला, विद्यार्थ्यांसोबत संवाद करूया। जिल्हा परिषदेची शाळा आहे, आपण बघू शकता या ठिकाणी मुलांनी चप्पल आणि बूट काढलेले आहेत कारण ही शाळा एक शिस्तप्रिय आहे। आपण सुद्धा या ठिकाणी चप्पल काढलेली आहे आणि आता जातोय पायऱ्या चढून त्या शाळेला भेट देतोय। तर आमचे कॅमेरामॅन विजयजी सुरसे आपल्याला दाखवत आहेत की शाळा कशी आहे। सुंदर प्रकारचं या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये ही शाळा आहे। जिल्हा परिषदेची शाळा कशी असावी आणि कशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवण देत आहेत। इथे हे कार्यालयामध्ये आपण जातोय। कार्यालयामध्ये आदरणीय मुख्याध्यापकांसोबत आपण संवाद करणार आहोत की ही शाळा कशी आहे। तर हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत की विद्यार्थी कसे आपण घडवतायत। आपलं नाव? मी ज्ञानेश्वर जोगदंडे सर, या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे। अच्छा। आणि माझ्यासोबत आमच्या डाके मॅडम आहे। आम्ही आमच्या पद्धतीनं जसं घडवता येईल तसे विद्यार्थी घडवतो आहे आणि खरोखर उत्कृष्ट असे विद्यार्थी आमच्या पद्धतीने घडवतो आहे। तरी तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेच्या वतीनं आणि आपण एकदा आमच्या खरोखर विद्यार्थ्याची ऍक्टिव्हिटी पहा। चला आता आपण त्यांच्या सोबत या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे काय अंगामध्ये सुप्त गुण आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी ते कार्य करतायत आणि विद्यार्थ्यांना काय काम शिकवतायत, कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवहार करायचं शिकवतायत। आता ही शाळा आहे, ही शाळामध्ये आपण जातोय, मॅडम इथे आहेत। हे नेमकं इथे शाळा खोलीमध्ये चाललंय काय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। हे विद्यार्थी या ठिकाणी आहेत मित्रांनो, आपण बघू शकता या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये 100 रुपये आहेत। हे काय बेटा? बघ तू कशासाठी आला तिथे? बँकेमध्ये पैसे वाटचे। मित्रांनो, बँक काढलेली आहे शाळेमध्ये। कशासाठी काढलेली आहेत, काय काढलेले आहेत हे आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडे जाणून घेऊया। ही बातमी आहे गोद्रीवाडी शाळेची। मुलांना कशा पद्धतीनं ज्ञानदान द्यावं आणि कशा पद्धतीनं घडवावं ही सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी चालतोय। तुझं नाव बेटा? भाग्यश्री तेलिंगळे। अच्छा, तू कशासाठी आलीस? मी पैसे काढण्यासाठी आले। मित्रांनो हे बघा, विद्यार्थी बचत बँक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोद्रीवाडी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, अशा पद्धतीने त्यांचं एक पुस्तक बनवलेलं आहे। मुलींचं नाव सुद्धा या ठिकाणी आहे, कुमारी भाग्यश्री विठ्ठल इंगळे, वर्ग 4, खाते क्रमांक सुद्धा आहेत 011, पत्ता मुक्काम चिखली, पोस्ट चिखली, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। आणि खाली सुद्धा या ठिकाणी पासबुक बघा कशा पद्धतीचं सुंदर आहेत। प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही सुद्धा आहे गोद्रीवाडी। अशा पद्धतीचं पुस्तक या ठिकाणी बनवलेलं आहे। आता हे विद्यार्थी काही पैसे काढत आहेत आणि काही पैसे भरत आहेत। मला 20 रुपये काढायचे आहे। मॅडम ही स्लिप पास करून द्या।
टेबल कशाचा आहे आपण जाणून घेऊया. तुझं नाव बेटा, हा टीव्हीच्या टेबलवरती काय काम करते तू? मी या बचत बँकेची मॅनेजर आहे. अच्छा, बरं कशा कशा पद्धतीने व्यवहार चालतो इथे? आम्ही इथे पैसे देवाणघेवाण करतो आणि ते भरल्या जाते आणि दिल्या पण जाते. अच्छा, बरं कर्ज प्रकरण चालतंय का? हो, कर्ज प्रकरण पण चालते. सगळे विद्यार्थी अशा पद्धतीने व्यवहार करतायत? हो. किती तास चालतो हा व्यवहार? जेवणाची सुट्टी झाल्यानंतर का? हो. अर्धा तास, 1 तास? हो. मित्रांनो, अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे. हे मॅनेजर आहेत, मॅनेजर, आणि ही एक कॅशियर आहे. बँक आहे, पैसे काढणे आणि भरणे. हे कॅशियर आहेत. हे कॅशियर सुद्धा आपण दाखवतोय कशा पद्धतीने इथे व्यवहार केला जातोय. बेटा उभा आहे. तुझं नाव? माझं नाव सोमविलास राऊत. मी बँकेचा कॅशियर. हा, कॅशियर आहे. कॅशियर मित्रांनो, हे कॅशियर आहे. मुलं आहेत, कारण की काय आहे, मुलं हे घाबरत आहेत, कारण की कॅमेरा समोर बोलण्याची त्यांचा एक सराव नसतो आणि त्यांना नेमकं काय बाबा हा चालू आहे प्रकार, हा लक्षात आणून देण्यासाठी या ठिकाणी ते घाबरतायत. बरं, तुझ्याकडे हा किती पैसे जमा होतात रोज? किती व्यवहार होतोय? पैसे काढणे आणि पैसे भरणे. 400 रुपये जमा होते. 400 रुपये रोज जमा होतात मित्रांनो. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी 5 रुपये सुद्धा भरू शकतो, 20 रुपये सुद्धा भरू शकतो, 100 रुपये भरू शकतो, 50 रुपये भरू शकतो. आणि ही कॅशियर आहे, पैसे काढणे आणि भरणे. बघा सुंदर, हा एक सहकार क्षेत्रातला एक आदर्श घ्यावा या पद्धतीने इथे व्यवहार या ठिकाणी केला जातोय. बरं, विद्यार्थी कशासाठी व्यवहार करतात तिथे? इथं का असं समजा शिकासाठी. मित्रांनो, शिक्षणासाठी या ठिकाणी हा पैसा खर्च केला जातोय, कारण की विद्यार्थ्यांजवळ, पालक वर्गांजवळ पैसे नसतायत. टायमावरती आपल्याला जर वह्या आणायच्या, पुस्तक आणायचं, वेगवेगळे काही आणायचं, तर ते पैसे उपलब्ध नसतात. परंतु ह्या पद्धतीने एक मुलांना सराव लागावा ह्या दृष्टिकोनातून आणि बँकेचा व्यवहार काय आहे तो व्यवहार या ठिकाणी समजावा या दृष्टिकोनातून गोदरीवाडी येथील शाळा त्यांनी एक बचत बँक येथे सुरू केलेली आहे. माझं नाव डहाके मॅडम. अच्छा. म्हणजे जोगदंड मॅडम नाही मला ओळखतात. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. बरं ताई, ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? माझ्या मनामध्ये असे आले की विद्यार्थी हा उद्याचा आधारस्तंभ आहे, आपल्या भारताचा सुजाण नागरिक होणार आहे. मग त्याला जर मुळापासून जर आपले संस्कार असले, चांगली सवय असली, आता बचत ही चांगली सवय आणि ती सवय आपण विद्यार्थ्यांमध्ये अंगीकारली पाहिजे. तर त्यातून हा उपक्रम आला की घरामध्ये खाऊला पैसे दिले जातात किंवा सर्रास 10 रुपये 5 रुपये पाहुणे जरी आले तर 20 रुपये देऊन चालले जातात आता ग्रामीण भागामध्ये. मग ते मुलं ते पैसे घेऊन विनाकारण किराणा दुकानात जाऊन कुरकुरे, पोंगे हे खाण्यापेक्षा आम्ही त्यांना सांगितलं हे पैसा तुम्ही खाऊचे पैसे जमा करा आणि यातून आपण बचत बँक तयार करू. ते पैसे तुम्हाला पुढे कामी येतील आणि ही आपली चांगली सवय. जे आपण बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपलं आरोग्य, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य सुद्धा खराब होतं आणि जर आपण ती बचत बँक केले मग याच्यातून जर पैसे चांगले राहिले त्याच्यातून तुम्ही दुसरी वस्तू घेऊ शकता, तुमच्या शिक्षणासाठी ते खर्च होऊ शकतात आणि एक चांगल्या बचतीची सवय लागते आपल्याला. मित्रांनो, चांगल्या पद्धतीने बचतीची सवय लागावा हाच उद्दिष्ट या बचत बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी संकल्पना त्यांनी मांडली. विविध शाळा आहेत, परंतु आज आम्हाला असं पाहावयास मिळालंय की सहकार म्हणजे या ठिकाणी बचत बँक या ठिकाणी दिसलेली आहे. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागत. आज या ठिकाणी ही जी बचत बँक या ठिकाणी खोललेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? नमस्कार भाऊ, तुम्ही आलात, तुमचं अगोदर हार्दिक स्वागत शाळेच्या वतीनं. मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझं नाव जोगदंडे सर आहे. मी व आमच्या सहकारी मॅडम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आपण बचत कशी केली पाहिजे आणि त्या बचत केल्यानंतर त्या बचतीच्या माध्यमातून आपल्याला पुढे काय फायदा होतो हे आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो म्हणजे बँकेच्या माध्यमातून. मुलं काय करतात, आपल्या आई वडिलांकडून, नातेवाईकाकडून, कोणी मामा आमके कुठे पाहुणे वगैरे आले यांच्याकडून त्यांना 5 रुपये 10 रुपये 20 रुपये मिळत असतात. मग आमच्या मॅडमने त्यांना असं मार्गदर्शन केलं की हे पैसे ज्यावेळेस आपल्याला मिळतात तेव्हा आपण या पैशाचं काय करतो, कोणी खाऊ आणतं, कोणी इकडे खर्च करतं, तर न करता ते जर आपण बचत बँकेच्या माध्यमातून आपल्या शाळेत जर पैसे जमा केले
तर या पैशाचा पुढे आपल्याला फायदा होऊ शकतो असं मॅडमने त्यांच्या लक्षात आणून दिलंय, माझ्या लक्षात आणून दिलं. तेव्हा आम्ही विद्यार्थ्याकडून कसे व्यवहार करतात. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या वयात सुद्धा काही लोक आहेत, शिकलेले आहेत, परंतु बँकेत व्यवहार कसा करावा हे बऱ्याचशा लोकांना कळत नाही. आपण बऱ्याच बँकेत जातो, स्लिप कशी भरायची, चेकबुकला व्यवहार कसे करायचे. कधी कधी काय होतं की खेदाची बातमी असते की मी स्वतः आता वरच बँकेत गेलो तर सर एवढा भरून द्यावं, एवढं म्हणजे भरून द्या असं ऐकायला मिळतं. मग ते सर्व पाहून असं मनात आलं की आपण विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत का नाही शिकवलं पाहिजे. मग आम्ही त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे कसे काढायचे, पैसे कसे भरायचे आणि आपले जमा कसे होतात हे आम्ही आमच्या या गुजरीवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये ही एक योजना राबवलेली आहे. ते असं राबवलेलं एक मी तुम्हाला दाखवते बघा. आता विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेची बँक ही तयार केलेली आहे. आता हा एक पासबुक आहे मित्रांनो, अशा पद्धतीचं पासबुक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं विद्यार्थ्याला नाव घेऊन फोटो वगैरे सगळ्या पद्धतीचं या ठिकाणी अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे आणि इंटरेस्ट सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांना पासबुक दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्लिप ही आमच्या गोदरीवाडी या शाळेच्या नावाची स्लिप आहे. अशा पद्धतीची स्लिप आहे. नुकतीच या ठिकाणी शाळा उघडलेली आहे आणि त्यांचं जमा करणं सुरू आहे. एक एक साहित्य कशा पद्धतीने जमा करायचं तर त्याच्यामध्ये ही स्लिप कशी भरायची, त्यामध्ये नोटा किती टाकायच्या, काय टाकायचं हे सगळ्या स्लिपवर आपण केलेलं आहे. त्यानंतर बँकेचं विद्यार्थ्याला एक बचत म्हणजे बँकेचं चेकबुक सुद्धा आहे. हे बघा, हे चेकबुक आहे आमच्यावालं चेकबुक. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना मागील वर्षी जवळपास आम्ही 2 वर्षापासून ही बँक चालू केलेली आहे, ती आता 3रं वर्ष आहे. तर या बँकेला विद्यार्थ्याला आम्ही लोन कसं घ्यायचं, ते लोन फेडायचं कसं, त्यानंतर त्या लोनवर होणारं व्याज कसं आहे, व्याजदर किती, हे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांकडून ते करून घेत असतो. किंवा या एवढे लोन केलेले, मग आमच्याकडे कधी कधी विद्यार्थी म्हणतात सर मला 200 रुपयाचं लोन पाहिजे, तर मग त्या आमची बँकेचे व्यवस्थापक त्यानंतर कॅशियर हे त्यांचं रेकॉर्ड चेक करतात किंवा आपल्याकडे यांच्या खात्यामध्ये बचत खात्यात रक्कम किती जमा आहे. मग त्या एखाद्या विद्यार्थ्याची जर 200 रुपये जमा असेल तर त्यांचं लोन हे 100 रुपये पास करावं हे अगोदरच आम्ही आमच्या मॅनेजरला आणि आमच्या कॅशियरला सांगितलं असल्यामुळं ते आता इतके ट्रेन झालेले आहेत की ते तिकडे त्यांच्या पद्धतीने लोन देऊन आणि मग आमच्याकडे फक्त शेवटी दाखवायला सर आज इतकं लोन दिलेलं आहे, इतकी आज कॅश जमा झाली, इतकी आज विड्रॉ झाली, असे आमचे कॅशियर आणि मॅनेजर आम्हाला सांगत असतात. असे हे सर्व व्यवहार या ठिकाणी विद्यार्थी तुमच्याकडे पैसे वगैरे जमा करतायत. हो, आजच पैसे जे जमा झालेले आहे तर हे बघा आज आमच्या विद्यार्थ्यांनी आज हा केलेला व्यवहार आहे. अशा पद्धतीने व्यवहार आहे. व्यवहार या ठिकाणी कशा पद्धतीने करावा आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी हेतू आहे बातमी कव्हर करण्याचा किंवा सहकार क्षेत्रातली जी मंडळी आहे ती मंडळी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्य करते आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावं या दृष्टिकोनातून आहे. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवहार चालतोय. ही बचत बँक आहे, शाळेत बचत बँक. पण शाळा मग मुलं काय करतात, या पैशाचं करताय काय? हा, तर या पैशाचा आता नवीनच शाळा उघडली 1 तारखेपासून 1 जुलैपासून. तर मुलांनी त्या विड्रॉल मध्ये लिहिलंय की सर मला नोटबुक आणायच्या आहेत, पेन आणायचं आहे. मग काय होतं, हे पालक लोक आता यावेळेस शेतकरी असल्यामुळे शेती पेरून त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो वेळेवर. मग मुलं पालकांना तरच देऊ नये म्हणून आज त्यांच्याकडे महिन्यातच काम नाही आईवडिलांना इथून पैसे काढायचे, वही आणायची, पेन आणायचा. त्यामुळे ते पालक सुद्धा या उपक्रमावर फार खुश आहेत की सर माझ्याशी काल परवा 2 पालक येऊन भेटले, सर खरंच माझे खेत पैसे नव्हते हो, पण आमच्या सोमनं तुमच्या बँकेतून पैसे काढले आणि ती बचत केली, माझ्याकडून पैसे घेऊन बचत केली आणि आज त्या पैशाचं त्यांनी वह्या पेन वगैरे आणले. ते खूप माझ्याजवळ येऊन आनंद व्यक्त करत होते. मित्रांनो, अशा पद्धतीचा एक स्तुत्य उपक्रम आहे जिल्हा परिषद शाळेचा. कशा पद्धतीने या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण चांगलं भारताचं उज्ज्वल नागरिकत्व या ठिकाणी आपण मुलांना कशा पद्धतीने संस्कार या ठिकाणी घडवले गेले पाहिजेत हाच उद्दिष्ट या ठिकाणी या शाळेचा राहिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता मित्रांनो आपण बघतोय, सर दाखवतायत आपल्याला, हे आमचे मॅनेजर आणि व्यवस्थापक जो म्हणजे कॅशियर यांनी जो केलेला व्यवहार, मग व्यवहारामध्ये किती 2 रुपये 5 रुपयाच्या नोटा दिलेल्या आहे. मग त्याच्यात आपल्या जो बँकेत रक्कम किती जमा आहे आज रोजी, मग आपल्या बँकेत असलेल्या बघा 2 रुपयाचे किती पैसे जमा आहेत, 5चे नाणी किती आहे, 10 रुपयाच्या नोटा किती, 20 रुपयाचे किती, हे सगळं त्यांनी याच्यावर कागदावर लिहून मला आणून दाखवलेलं आहे की सर हे बघा हिशोब पूर्ण. आणि अशा पद्धतीने हिशोब करून मग ती पूर्ण पैसे. आपल्याकडे ही शाळा किती वर्गापर्यंत आहे? 1 ते 5वी पर्यंत ही शाळा आहे. 5वी पर्यंत. आणि 5वी झाल्यानंतर मग मुलांचा काही व्यवहार तुमच्या इथे होतोय का? हो, आता माझ्याकडे जे त्याला माझी विद्यार्थी म्हणता येईल, कारण माझ्यापर्यंत 1ली ते 5वी पर्यंत आहेत, मग 6वी ते दुसऱ्या शाळेत जातात. तर आज रोजी माझ्याकडं 2-3 वर्षापासूनचे माझे विद्यार्थी झालेले आहेत, ते सुद्धा पैसे येतात खात्यात बचत आणून टाकतात. सध्या चालत आहे, त्यांचे खाते चालू आहे. वा वा वा, एक आदर्श घेण्यासारखं या ठिकाणी ही बातमी आहे मित्रांनो. सहकार क्षेत्रातले
म्हणजे सहकारातल्या मंडळींनी कसं राहावं, कशा पद्धतीने या ठिकाणी आपला व्यवहार ठेवावा आणि आपले जे खातेधारक आहे खातेधारकांनी सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवहार करावा हे बघा. त्यांचं एक रजिस्टर आहे, नावासकट आणि किती पैसे दिले, खातेधारकांचा फोटो, हा सर्व या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी बँकेसारख्याच या ठिकाणी आहेत. म्हणून आपण ही बातमी कव्हर करायला या गोदरी गावामध्ये आलेलो आहोत. विद्यार्थ्यांना बचत केल्यामुळं त्या बचतीचा फायदा काय होतो आणि भविष्यात आपल्या कुटुंबाला सहकार्य किती होतं. कारण या वयापासून जर आपण बचत केली तर आपल्या लक्षात राहतं जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणाऱ्या वस्तू असतात, काही व्यवहार असतो, तो आपण बचतीच्या माध्यमातून केला तर आपलं कुटुंब सुरूच चालतं. आपल्याला जास्त मेहनत करायचं काम पडणार नाही आणि मेहनत करून सुद्धा आपल्याला कधी कधी बचत राहत नाही. मग ही विद्यार्थ्यांनी तिची सवय लागली पाहिजे. त्यानंतर आपल्याला आर्थिक व्यवहार भविष्यात करता आला पाहिजे असे आमचं उद्देश आहे. त्यानंतर आमचे जे कॅशियर आहेत आणि जे आमचे व्यवस्थापक आहे हे आमच्याकडे कॅशबुक कसं मेंटेन करतात हे तुम्हाला दाखवतो. हे आमचं कॅशबुक आहे. आता याच्यामध्ये एक या रुद्राक्ष संतोष पायगन या विद्यार्थ्याचं एक खातं आहे. मग या खात्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे बघा, दर महिन्याला त्यांनी पैसे जमा केलेले आहेत. इकडे पैसे जमा करून ती किती रक्कम आहे, इकडे त्यांनी जमा केले, त्यांची सही आहे स्वतःची. त्यानंतर त्यांनी जर विड्रॉल केला असेल तर पैसे किती विड्रॉल केले आणि आपल्याकडे शिल्लक किती आहे आणि त्यानंतर त्याच्यावर त्यांची सही आहे किंवा आपली शिल्लक एवढं आहे. याच पद्धतीने त्यांचं आपण कॅशबुक सुद्धा तसं आपण हे पासबुक सुद्धा त्यांचं डेव्हलप करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचे एंट्री केलेले आहे पूर्ण. या अशा ही त्यांना सवय लागली पाहिजे विद्यार्थ्यांना. आणि याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये जर आता आम्ही दर 2 महिन्याला कॅशियर बदलतो, मॅनेजर बदलतो, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाचा आम्ही एक चॅनल देतो की भविष्यामध्ये जर कोणी अकाउंट सिस्टीम मध्ये गेलं तर त्यांना भविष्यात त्याचा जॉब मिळू शकतो. हे आमचं प्रामाणिकपणाचे ध्येय आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचं या ठिकाणी कार्य या ठिकाणी ती शाळा करते. एकदम सुंदर उपक्रम या ठिकाणी आहे. मुलांना कशा पद्धतीनं सवय